मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे साऱ्यांना वेध लागले आहे। त्या अनुषंगाने स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवर राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे। सध्या जरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी त्यासाठीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता प्रत्येक पक्ष सर्वच मतदारसंघात मोर्चा बांधणीसाठी सज्ज झाला आहे। अशातच आता अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे। असाच काहीसा प्रकार राज्याच्या उपराजधानी नागपुरात देखील बघायला मिळाला। बांगलादेशात हिस्सा मासे प्रसिद्ध आहेत। दुर्गा पूजा दरम्यान या माशांचे व्यंजन बनवले जातात। शेख हसीना सरकार हिला सद्भावना नीती मानत होता। 2023 मध्ये दुर्गा पूजा दरम्यान बांगलादेशात भारताने 5000 टन हिल्सा माशांची निर्यात केली होती। बांगलादेशमध्ये झालेल्या बंडानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांची नियुक्ती झाली। परंतु मोहम्मद युनूस सातत्याने भारत विरोधी निर्णय घेत आहेत। यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांना एक झटका दिला आहे। त्यानंतर मोहम्मद युनूस वठणीवर आले आहेत। त्यांनी आपला निर्णय मागे फिरवत भारतातून होणाऱ्या हिल्सा माशांच्या निर्यातीतील परवानगी दिली आहे। दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे। देशातील 63,000 तर महाराष्ट्रातील 4,979 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे। यात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश आहे। या माध्यमातून राज्यामधील 32 जिल्ह्यातील 12,87,702 आदिवासी बांधवांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे। या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचा ऐतिहासिक दौरा करून दिलेल्या शांततेच्या संदेशाबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रशंसा केली आहे। बायडेन मोदी यांच्यात शनिवारी द्विपक्षीय चर्चेत युद्धग्रस्त युक्रेनमधील परिस्थितीसह यामुळे निर्माण होत असलेल्या जागतिक आव्हानांवर चर्चा झाली। त्याचवेळी क्वाड परिषदेला जाण्यापूर्वी बायडेन यांनी मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवत क्वाड कायम राहणार असा स्पष्ट संदेश जगाला दिला। जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर भारताची असलेली महत्त्वाची भूमिका मान्य केली। विशेषतः G20 आणि ग्लोबल साऊथ गटात मोदींनी स्वीकारलेले नेतृत्व तसेच इंडो पॅसिफिक भागात शांतता आणि समृद्धीच्या दृष्टीने क्वाड संघटन अधिक भक्कम करण्यावर मोदींचा असलेला भर या बाबी बायडेन यांना प्रभावित करणाऱ्या ठरल्या। तसेच पश्चिम आशियामध्ये महत्त्वाच्या सागरी मार्गावरील सुरक्षिततेच्या मुद्द्याला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा दिला। आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी मिसळण्याच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद आज बैठक घेणार आहे। विहिंपच्या मध्यवर्ती मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे। आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर दक्षिणेकडील राज्यांतील हिंदू संत या सभेला उपस्थित राहणार आहेत। त्यात विहिंपचे राष्ट्रीय सरचिटणीस बजरंग बगरा आणि अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यापूर्वी मंदिराच्या शुद्धीकरणासाठी महाशांती होम सुरू आहे। 4 तासांच्या या पंचगव्य परीक्षामध्ये TTD बोर्डाचे अधिकारी सहभागी झाले आहेत। तिरुपती मंदिरातील लाडूंच्या चौकशीसाठी राज्य सरकारने SIT स्थापन केली आहे। CM चंद्रबाबू नायडू म्हणाले की SITच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। सोमवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। मुंबईप्रमाणेच पालघर, ठाणे या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। सोमवारनंतर ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तसेच त्याच्या प्रभावामुळे पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो काँग्रेसच्या अमर काळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवल्यामुळे।
पण आता पुन्हा एकदा वर्ध्यात काँग्रेसच्या हक्काच्या असलेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रात खासदार अमर काळे यांनी त्यांच्या पत्नी मयुरा काळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा डाव आखला आहे. त्यासाठीची मोर्चे बांधणी ही मतदारसंघात सुरू असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मिरज पॅटर्न चर्चेत आलाय. कारण मिरज पॅटर्नमधील सुरेश आवटी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटातील काही माजी नगरसेवकांनी थेट विद्यमान भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये विशेषतः मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे यांचाही समावेश आहे. मेंढे यांच्यासह करण जामदार आणि शरद पवार गटाच्या माजी नगरसेवक यांनी देखील खाडे यांना पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात मवियाचा उमेदवार देताना आता डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान मिरजमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटातील नेत्यांनी थेट भाजप आमदाराला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर सांगली काँग्रेस, राष्ट्रवादीकडून काय कारवाई केली जाते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील सेमाडो गावाजवळ नाल्यात ओव्हरस्पीड खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याने 6 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यात शिक्षकांचाही समावेश असल्याचे कळते. अपघातात महिला शिक्षक सुद्धा जखमी झाल्या. मेळघाटातील विविध शाळांमध्ये कार्यरत हे शिक्षक सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेवर हजर होण्यासाठी या खासगी बसमधून प्रवास करीत होते. अमरावतीहून सकाळी 5:15 वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचली. तिथून पुढे धारणीचा टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटच्या घाटवळणाच्या रस्त्यांवर बस चालकाने अतिशय वेगाने पुढे नेली. 8च्या सुमारास ती बस सेमाडो गावाजवळील नाल्यात कोसळली. त्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांचा सुद्धा मृतकांमध्ये समावेश आहे. जगातील बलाढ्य कंपनी असलेली गुगल भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याची माहिती गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी दिली. अमेरिका दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेक कंपन्यांच्या प्रमुख CEOंबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर पिचाई बोलत होते. या संदर्भात सुंदर पिचाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे डिजिटल इंडियाचे व्हिजन आहे. ते कृषी आणि भारताच्या पायाभूत सुविधांबद्दलही विचार करत आहेत. आम्ही भारतामध्ये AI क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहोत. भारतात बनवलेल्या पिक्सेल फोनचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील कृषी आणि पायाभूत सुविधांबद्दलही सखोल विचार करत आहेत. आम्ही भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत. भारतात आम्ही आमची भागीदारी निश्चित केली आहे असे सुंदर पिचाई यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय उलथापालथ होताना दिसेल. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खटके उडू शकतात. त्यामुळे नाराज असलेले ताकदीचे उमेदवार गट बदलण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून महायुतीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे, तर महायुती आपले सरकार आणण्यासाठी तयारी करत आहे. अशातच भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. फडणवीसांनी फिरवलेल्या जादूच्या कांडीमुळे एकाच मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांना झटका बसलाय. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास त्या मुख्यमंत्री कार्यालयात गेल्या आणि सर्व औपचारिकता पूर्ण केली. या दरम्यान आतिशी यांनी CM ऑफिसमध्ये रिकामी खुर्ची सोडली आणि स्वतः दुसऱ्या खुर्चीवर बसल्या. आतिशी म्हणाल्या, त्यांनी ही रिकामी खुर्ची अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सोडली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांनंतर दिल्लीची जनता केजरीवाल यांना पुन्हा या खुर्चीवर बसवेल. तोपर्यंत ही खुर्ची याच खोलीत राहून केजरीवालजींची वाट बघेन. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात 13 सप्टेंबर रोजी जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 21 सप्टेंबर रोजी आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या. राज्यातील 14 ITIचे नामांतर करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला असून ITIला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील ITIला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेथे शिकले त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील ITIला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या ITIला शाहू महाराजांचे आणि बीडच्या ITIला विनायक मेटे यांचे नाव देण्यात आले आहे. नवी मुंबईतील ITIला दी.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरपंच उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ होणार आहे. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ पुणे विमानतळाला तुकोबांचे नाव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या 6 मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं विलीन करून हे एकच पद करण्यात आले आहे. तसंच ज्या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न 75,000 आहे त्यांना 10 लाखांपर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ करण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमाती व ओबीसी वर्गाला व्यवस्थेविरोधात घालण्याचा प्रयत्न काही पक्ष करत आहेत. ओबीसी व मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. मनोज जरांगे यांनी जी मागणी केली की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्यास आमचा विरोध आहे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. सरकारने 55 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. मिस युनिव्हर्स इंडिया 2024ची महाअंतिम फेरी यंदा राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी घेण्यात आली. हा कार्यक्रम 22 सप्टेंबरला रविवारी संपन्न झाला. मिस युनिव्हर्स 2015ची विजेती उर्वशी रौतेला ही या कार्यक्रमाची परीक्षक होती. कार्यक्रम फारच उत्साहाच्या वातावरणात पार पडला. श्वेता शारदानंतर आता रिया सिंघा हिने मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब पटकावला आहे. विजयानंतर रियाने मनमोकळेपणाने तिच्या भावना व्यक्त केल्या. रिया सिंघाचे वय 19 वर्षे आहे. रिया गुजरातची आहे. रियाच्या इंस्टाग्राम बायोत नमूद केल्यानुसार ती एक अभिनेत्री आणि एक अनुभवी टेड व्यक्ती आहे. याआधी रिया सिंघाने द टीन अर्थ 2023 हा किताब जिंकला होता. आता पुढच्या वाटचालीत रिया ग्लोबल मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश काढला तर राज्यातील 60 ते 65 आमदार राजीनामा देतील असा निर्वाणीचा इशारा अजितदादा गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. राज्य सरकार आज धनगर आरक्षणाचा GR काढण्याच्या तयारीत आहे. सरकार कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता हा निर्णय घेत आहे. आमचा याला विरोध आहे असे नरहरी झिरवाळ यांनी ठणकावून सांगितले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 24 निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये कुणबीच्या 3 पोटजातींचा इतर मागास प्रवर्गात म्हणजेच ओबीसी मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ब्राह्मण आणि राजपूत समाजासाठी सरकारने नव्या महामंडळाला कॅबिनेटची मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून या महामंडळाच्या स्थापनेसाठी अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाने आंदोलने केली होती. अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडाला आहे. शहरातील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागात दुहेरी मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तेथे एका महिलेने तिच्या पोटच्या पोरीची अवघ्या 2 वर्षांच्या मुलीची हत्या केली. या महिलेने आपल्या 2 वर्षांच्या मुलीच्या तोंडावर उशी दाबून तिचा जीव घेतला. एवढंच नव्हे तर त्यानंतर तिने स्वतः देखील गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली असून आई मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.